नमस्कार सर्वांना. पोटाची चरबी कमी करण्यासाठी दिवसातून 2दा लिंबू पाणी प्या आणि रात्री झोपताना 1 ग्लास कोमट पाणी प्या. तुम्ही पण आहारामध्ये जास्त प्रमाणात अंडे खात असेल तर चेहऱ्यावर लवकर सुरकुत्या पडू शकतात. ज्यांना मायग्रेनची समस्या आहे त्यांनी कच्चे बदाम कधीही खाऊ नये. जर तुम्हाला बदाम खायचे असल्यास बदाम भिजवून खावे. ज्यांना मूळ व्याधीची समस्या आहे त्यांनी अति तिखट मिरची व मसाल्याचा वापर करू नये. 5. दररोजच्या आहारामध्ये जर दही खाल्ले तर अनिमिया पासून सुटका मिळतो. 6. जी व्यक्ती पोटावर झोपते ती व्यक्ती लवकर म्हातारी होते. 7. तुम्हाला जर रक्तदाबाची समस्या असेल तर रोजच्या आहारामध्ये अंजीरचा समावेश करावा. 8. पोटदुखीची समस्या असेल आणि पोट दुखणं कमी होत नसेल तर ओवामध्ये काळे मीठ मिसळून सेवन करावे. 9. आपल्या दैनंदिन जीवनामध्ये सगळ्यात विषारी पदार्थ म्हणजे पांढरे मीठ, साखर, मैदा या 3 पदार्थांचे सेवन कमीच करावे. 10. जास्त प्रमाणात गोड पदार्थ खाल्ले तर म्हातारपणाची लक्षणे लवकर दिसू शकतात. 11. तुम्हाला तुमचा चेहरा सुंदर बनवायचा असेल तर रात्री झोपताना दुधाची मलाई चेहऱ्यावर लावावी आणि सकाळी चेहरा कोमट पाण्याने धुवून टाका. तुम्हाला काही दिवसातच चेहरा उजळताना दिसेल. 12. रात्री झोपताना जर फ्रीजचे थंड पाणी पिले तर अटॅक येण्याचे प्रमाण जास्त प्रमाणात वाढते. 13. जर टोमॅटोचे सेवन जास्त प्रमाणात करत असेल तर मूतखडा होण्याची शक्यता असते आणि युरिनचे इन्फेक्शन होण्याची सुद्धा शक्यता असते. 14. तुम्ही पण बाहेर मिळणाऱ्या पाणी बॉटल पिऊन परत त्या बॉटलमध्ये पाणी भरून त्या बॉटलचा वापर करत असाल तर असं चुकूनही करू नका, कारण की वारंवार त्या बॉटलचे पाणी पिल्यास कॅन्सर होण्याची शक्यता वाढते. 15. तुम्हाला जर निरोगी राहायचे असेल तर रोजच्या आहारामध्ये 1 सफरचंद जरूर खावा. 16. ऊसाच्या रसामध्ये अनेक पोषक तत्व असतात. जर ऊसाचा रस चेहऱ्याला लावला तर चेहऱ्यावरील काळे धब्बे दूर होण्यास मदत होते. 17. तुमच्या चेहऱ्यावर वांग असेल तर जायफळ उगाळून जिथे चेहऱ्यावर वांग आहे तिथे लावावे. 18. तुमचे पाय जर सतत दुखत असेल तर गरम पाण्यामध्ये मीठ टाकून त्यामध्ये पाय बुडवून ठेवावे, पण मीठ हे वापरताना मोठे मीठच वापरावे. 19. दररोज सकाळी उठल्याबरोबर हळदीचे पाणी पिले तर अनेक रोगापासून बचाव होतो, जसे की हृदयरोग, मधुमेह व वाढलेली पोटाची अतिरिक्त चरबी. यासोबत चेहराही उजळायला मदत होते. 20. दररोज जर 2 खजूर खाल्ले तर अशक्तपणा दूर होतो, तसेच आपली रोगप्रतिकारशक्ती सुद्धा वाढते. 21. केस काळे आणि दाट होण्यासाठी महिन्यातून 3दा आवळा उकळून केसांच्या मुळांना लावावा. 22. जर तुम्हाला गुडघेदुखीचा त्रास असेल तर सकाळी उठल्याबरोबर रिकाम्या पोटी 1 चमचा मेथी पावडर व 1 ग्राम बडीशेप कोमट पाणी सोबत घ्या. 23. खूप गरम अन्नपदार्थ खाल्ल्यानंतर लगेच थंड पाणी पिले तर दात लवकर पडतात. 24. लहान मुले अंथरुणामध्ये लघवी करत असेल तर मुलांना दुधामध्ये खजूर पावडर टाकून प्यायला द्या. 25. तुम्हाला जर केस सिल्की आणि चमकदार पाहिजे असेल तर अंड्यातील पांढरा भाग केसांना लावा आणि 15 मिनिटांनी केस धुवून टाका. 26. तुम्हाला जर डिप्रेशनची समस्या असेल तर पेरूचे सेवन जरूर करावे. 27. रोज उठल्याबरोबर सकाळी केस विंचरल्याने केस तुटण्याचे प्रमाण कमी होते. जर केस हे जास्त प्रमाणात बांधून ठेवत असाल तर केस कुमकुवत होऊन लवकर गळतात. 28. प्रवासामध्ये जर उलटी होण्याची समस्या होत असेल तर प्रवास करताना तोंडामध्ये ओवा ठेवावा. 29. तुम्हाला जर भूक लागत नसेल तर रोजच्या आहारामध्ये गुळाचा समावेश करावा, याने भूक लागण्यास मदत होते. 30. कारले हे उन्हात वाळवून ठेवले आणि त्याचे रोज चुटकीभर सेवन केले तर मधुमेहामध्ये आराम मिळतो. या टिप्स जर तुम्हाला आवडल्या तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. असेच नवीन टिप्स मी तुमच्यासाठी नक्की घेऊन येईल. धन्यवाद.